नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. मी सारिका. तर मैत्रिणींनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की तुमच्यातच दडलेल्या त्या अफाट शक्तीबद्दल. तुम्ही एक गृहिणी असाल, एक स्त्री असाल किंवा एक कॉलेज शिकणारी मुलगी असाल, पण जिच्या डोळ्यात स्वतःचे साम्राज्य बनवण्याची जिद्द आहे, स्वतःचं वेगळं जग बनवण्याची जिद्द आहे. मैत्रिणींनो, रोज सकाळी उठल्यानंतर आरशात तुम्हाला कोण दिसते? थकलेली, सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करता करता स्वतःला विसरलेली, स्वतःच्या स्वप्नाची राखरांगोळी केलेली एक सामान्य स्त्री, की अशी वाघीण जिच्यात शून्यातून स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्याची ताकद आहे. आज आपण 21व्या शतकात जगतो आहोत मैत्रिणींनो, आणि आपल्या आसपास अशा बऱ्याच महिला आहेत ज्या स्वतः दडलेली ताकद विसरलेल्या आहेत, पूर्णपणे विसरलेल्या आहेत. समाजानं आपल्यावर इतकी बंधनं लादलेली आहेत की तू एक मुलगी आहेस, तू तुझं लवकर शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुझं लग्न लावून दिलं जाईल आणि तू मग सुरक्षितपणे नवऱ्याच्या पैशावर स्वतःचं आयुष्य जग. म्हणजे काय, तर आपल्याला थोडक्यात कम्फर्ट झोनमध्ये राहायला शिकवलं जातं. तर मैत्रिणीनं 21व्या शतकातल्या बऱ्याच स्त्रिया बऱ्याच मोठमोठ्या क्षेत्रामध्ये कामगिरी बजावत आहेत, आणि अशा बऱ्याच सामान्य स्त्रिया आहेत ज्यांना साधं स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य पण नाही. स्वतःच्या डोक्यातली एक क्लिप जरी आणायची असेल तर तिला नवऱ्यापुढे हात पसरावा लागतो. तर मैत्रिणीनो, ही खूपच विचित्र पद्धत आहे. तर मैत्रिणीनो, स्वतःचं असं आर्थिक स्वातंत्र्य प्रत्येकीला हवंच आहे. आणि समाजामध्ये अशी बरीच व्यवसाय अवेलेबल आहेत मैत्रिणींनो, त्याबद्दल आपण वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करणार आहोत. तर अशा बऱ्याच ज्या व्यवसायाशी बद्दल आपण आता बोलणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ कोणत्याही प्रकारची स्किप न करता व्यवस्थित हा व्हिडिओ बघा. तुम्हाला बऱ्याच गोष्टीची माहिती सुंदर पद्धतीने मिळणार आहे. याआधीही मैत्रिणींनो, मी असा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तरी आणखीन एक मनात थोडीशी चूक चुकली की आपण आणखीन डीपमध्ये व्यवस्थित आणखीन एक व्हिडिओ बनवूया, जेणेकरून आपल्या अशा आसपास बऱ्याच सामान्य महिला आहेत त्यांना उपयोगात येतील. काय असतं मैत्रिणींनो, माहितीये का, बऱ्याच महिला घरातच असतात. बऱ्याच जणी जॉब करत असतात, पण मुलांसाठी वगैरे त्यांनी जॉब सोडलेला असतो मैत्रिणीनो. आणि मग घरातलं मुलांचा डबा वगैरे झाल्यानंतर त्यांच्याकडे बऱ्यापैकी वेळ अवेलेबल राहतो. मग तो एकतर आपण टीव्ही बघण्यात किंवा झोपण्यात वाया घालवतो. तर मैत्रिणीने, हे सुंदर आपल्याला आयुष्य परमेश्वरानं दिलंय. ते आयुष्य आपल्याला जगता आलं पाहिजे, आणि त्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य पाहिजेच मैत्रिणीनो. कोणतीही गोष्ट घ्यायची म्हटली तरी आपल्याकडे स्वतःचा असा पैसा थोडा तरी का होईना असावा लागतो, तरच आपण ती गोष्ट घेऊ शकतो. नाहीतर मग काय असतं, प्रत्येक वेळेस मन मारावं लागतं. तर ही गोष्ट होऊ नये म्हणून थोडंफार तरी स्वतःकडे आर्थिक स्वातंत्र्य असावं म्हणून स्वतःचा छोटा का होईना बिझनेस करता आला पाहिजे मैत्रिणींनो. त्यामध्ये बऱ्याच वेगवेगळे बिझनेसेस आहेत. त्यामध्ये घरातून आता चालू करता येण्यासारखा म्हणजे, एकतर तुम्ही जर सुंदर असा स्वयंपाक बनवत असाल तर तुम्ही मेस चालू करू शकता, किंवा टिफिन वगैरे देण्याचे चालू करू शकता. तुमच्या आसपास कुठे कॉलेजेस वगैरे असतील, किंवा तुम्ही जरी गावात राहत असाल तर तुमच्या आसपास एखादं शहर असेल, त्या शहरात तुम्ही मेस चे डबे पुरवू शकता. म्हणजे स्वतः सुंदर असा स्वयंपाक करायचा, डबे भरायचे आणि तो तुम्ही देऊ शकता. तुम्ही ट्राय तर करा, प्रयत्न करा. तर मेस हा एक सुंदर असा बिझनेस होऊ शकतो मैत्रिणींनो. तुमच्या हाताला चव असेल, तुम्ही सुंदर स्वयंपाक बनवत असाल, किंवा अशा बऱ्याच महिला असतात ज्यांना सुंदर पुरणपोळी बनवता येते. तर असा ठराविक असा आयटम तुम्हाला जो येतो ना, तो तुम्ही तयार करा. तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही त्यात उतरलात तर तुम्हाला ऑटोमॅटिक नवनवीन आयडियाज येतील मैत्रिणींनो. त्याचबरोबर पार्लर आहे. तर पार्लर पण खूप सुंदर व्यवसाय आहे मैत्रिणींनो. ह्यात पण बऱ्यापैकी खूप छान पैसे मिळतात. आणि गाव लेवलला तर पार्लरची संख्या खूप कमी असते. शहरात तर असतातच, पण शहरात कितीही पार्लर असले तरी कमीच पडतात. केव्हा जाईल तेव्हा ते पार्लर नेहमी बिझीच असतं. ती पार्लरवाली नेहमी बिझीच असते. तेव्हा पार्लर हा पण खूप सुंदर व्यवसाय आहे मैत्रिणींनो. तुम्ही हा पण व्यवसाय छानपैकी करू शकता, आणि तो घरातूनच करू शकता. असं नाही की तुम्हाला लगेचच मोठं दुकान घ्यायचंय आणि मग बाकीचे इन्स्ट्रुमेंट घ्यायचे आणि मग तुम्हाला व्यवसाय चालू करायचा, असं नाही. तर तुम्ही घरातूनच या गोष्टी सुरू करू शकता. तुम्ही ट्राय करा. मेस झालं, पार्लर झालं, त्याच्यानंतर शिवण क्लासचं तर आहेच. तर शिवण क्लास जरी तुम्हाला परफेक्ट जर जमत नसेल, तुम्हाला थोडंफार जमत असेल, तर तुम्ही सुरुवातीला टिप टाकून देणे, गाऊनला टिपा मारणे. आता बऱ्याच ड्रेस असतात ते स्लीव्ज नसतात, तर त्याला स्लीव्ज जोडणे, परकरची उंची कमी करणे, ही किरकोळ कामं करत करत तुम्ही थोडासा क्लास करत ब्लाऊज वगैरे शिवायला चालू करू शकता, ड्रेस शिवायला करू शकता. किंवा जर तुमच्या आसपास कोणी असं एक्सपर्ट टेलर असेल तर त्यांच्या हाताखाली जाऊन तुम्ही तुमच्या जो वेळ अवेलेबल असतो त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांची कामं करून द्या आणि शिका. ही पण एक छान संधी आहे मैत्रिणींनो, ट्राय तरी करा.
त्याचबरोबर पाळणा घर मैत्रिणींनो, आता बऱ्याच महिला काय करतात, बाहेर जॉबला जातात. मग त्यांच्या मुलांना म्हणजे जी छोटी-छोटी मुलं असतात, त्यांना ठेवायचं कुठं हा प्रश्न असतो. तर तुम्हाला जर आपल्यापैकी बऱ्याच महिला अशा असतात ज्यांना छोटी मुलं आवडतात, तर छान पद्धतीने सांभाळतात, तर त्या पाळणा घर सुद्धा चालू करू शकतात. आणि हा व्यवसाय काय माहिती मैत्रिणींनो, घरातूनच चालू करायचा आहे. छोटी-छोटी मुलांना पण तुम्ही दिवसभर त्या जे काही 10 ते 5 या वेळात सोडून जातील, तुमची घरातली पटपट कामं आवरून तुम्ही त्यांचं संगोपन करू शकता. त्यांच्याबरोबर खेळू शकता. त्यातून पण तुम्ही आर्थिक छानपैकी कमवू शकता मैत्रिणींनो. तर आता आपल्याला झालं मेस झालं, पार्लर झालं, त्याचबरोबर शिवण क्लास झाला, आता हे पाळणा घर झालं. तर आणखीन पण बऱ्याच गोष्टी आहेत. पण तुम्ही ट्राय तर करा. तुम्हाला कशात आवड आहे ते तुम्ही ओळखा आणि त्यातून मग तुम्ही तुमचा व्यवसाय निवडा. त्याचबरोबर जर तुम्हाला डान्स वगैरे छानपैकी करायला येत असेल, तर तुम्ही डान्स शिकवू शकता. छोट्या-छोट्या मुलींना एखाद्या स्टेप्स असतात डान्सच्या त्या घेऊ शकता. त्यातून काय होतं तुमची आवड पण जोपासली जाईल आणि तुम्हाला आर्थिक थोडंसं इन्कम पण प्राप्त होईल मैत्रिणींनो. तर तुम्हाला त्याचबरोबर जर मेहंदी वगैरे काढायला येत असेल, तर मेहंदीचे क्लासेस घ्या किंवा मेहंदीच्या ऑर्डर्स वगैरे तुम्ही घरी घेऊन त्या पूर्ण करू शकता. म्हणजे असं कसं असतं लग्न वगैरे असतं, काही कार्यक्रम असतात. छोटे-छोटे जरी कार्यक्रम असले तर आता भरपूर त्यामध्ये मेहंदी वगैरे काढली जातात. तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचे छोटे-छोटे पॅम्पलेट्स तयार करून देऊ शकता. तुमच्या आसपासपासून सुरुवात करा. छोटे-छोटे तुमच्या आसपास जी घरं असतील ना, तिथं जाऊन तुम्ही सांगू शकता, मी मेहंदी काढते वगैरे. तर त्याचबरोबर ऑनलाईन पण बिझनेस आता भरपूर आहेत. म्हणजे होलसेल जिथं एखादी गोष्ट मिळते आता बऱ्याच म्हणतो आपण गाऊन म्हणा किंवा टॉप्स म्हणा, कुर्तीज म्हणा, होलसेल आणायचे आणि ऑनलाईन Mishoवर वगैरे सेल करायची. तर हा पण आता खूप छान आणि सुंदर असा बिझनेस होतो किंवा तुमचं स्वतःची अशी काही क्रिएटिव्हिटी असेल, तर तुम्ही ती सुद्धा सेल करू शकता ऑनलाईन. Mishoवर आहे, Flipkartवर आहे किंवा तुमचं सोपं तुम्हाला जर या गोष्टी गुंतागुंतीच्या नको असतील, तर तुम्ही तुमच्या WhatsAppला तुमचं Instagram असेल, तर त्याच्यावर सुद्धा ॲड करून तुम्ही तुमच्याकडचा ज्या काही गोष्टी असतील, तुमची जी क्रिएटिव्हिटी असेल, तर तुम्ही ती सुद्धा सेल करू शकता. तर ऑनलाईन बिझनेस हा पण एक सुंदर बिझनेस होऊ शकतो मैत्रिणींनो. त्याचबरोबर आता बऱ्याच ठिकाणी ना दळप वगैरे दळून द्यायला आटा चक्की वगैरे अवेलेबल नसतात. तर घरातूनच तुम्ही आटा चक्की वगैरे सुद्धा चालू करू शकता. छोट्या-छोट्या आता आटा चक्की मिळत आहेत. तर हा पण एक छान बिझनेस होऊ शकतो. तर ह्या आटा चक्कीचा सुद्धा तुम्ही व्यवसाय करू शकता. त्याचबरोबर मैत्रिणींनो आता तुम्हाला जर सुंदर असा काहीतरी एखादा पदार्थ जमत असेल, तर तुम्ही गाडा टाकू शकता. म्हणजे असं आणि हा तर काही दिवसभर त्या व्यवसायात थांबायची काही गरजच नाही. म्हणून तर तुम्ही खरंच या गोष्टीचा विचार करा आणि तुम्हाला खरंच जर काहीतरी करायचं असेल, तुमच्या डोक्यात जर तो विचार असेल ना, तर नक्की तुम्ही प्रयत्न करा मैत्रिणींनो. तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. प्रयत्न करा, आपोआप आयडियाज यायला लागतात आणि त्यानुसार तुम्ही डेव्हलप होऊ शकता मैत्रिणींनो. आणि छोटा व्यवसाय कधी आपला शिखर गाठेल, त्यामध्ये स्वतःला अपडेट ठेवा. यश नक्की मिळणार आहे मैत्रिणींनो. प्रयत्न करा, घाबरू नका. एक पाऊल टाकून तरी बघा. माझ्या शुभेच्छा तुमच्या सर्वांबरोबर आहे वाटेल सांगता येत नाही. मी पण काही मोठी बिझनेस वुमन नाहीये. मी पण आता छोटंसंच चालू केलेलं आहे. तुम्ही बघितले असतील माझे व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. माझं स्वतःचं मी शिवण क्लास तर मी घेतेच. त्याचबरोबर मी स्वतः पण स्टिचिंग करते. ब्लाउजच नाही तर मी वन पीस, अम्ब्रेला नऊवारी साडी या सगळ्या गोष्टी मी शिकते पण आता अजून सुद्धा. कारण नवनवीन त्याच्यात अपडेट करावं लागतं स्वतःला. जुन्या गोष्टीला धरून चालत नाही मैत्रिणी. नवीन काही आलं मार्केटला तर आपल्याला अपडेट व्हावं लागतं. तरच आपण मार्केटमध्ये टिकून राहू मैत्रिणी. नाहीतर आपला व्यवसाय कसा टिकणार ना. त्यामुळे स्वतःला अपडेट ठेवता आलं पाहिजे. तुम्ही जो व्यवसाय करता ना त्यामध्ये स्वतःला अपडेट ठेवा. यश नक्की मिळणार आहे मैत्रिणींनो. प्रयत्न करा, घाबरू नका. एक पाऊल टाकून तरी बघा. माझ्या शुभेच्छा तुमच्या सर्वांबरोबर आहेत मैत्रिणींनो. तर भेटूया अशाच एखाद्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार मैत्रिणींनो.